तर आज आपण बघणार आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग। तर सध्या मी पार्किंगमध्ये इथे झाले, तुम्ही बघू शकताय। तर इथे येण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षाचा उपयोग करू शकताय। तर तुम्ही तिथे आल्यानंतर तुम्हाला समोरच एक कमान दिसेल, ती वरती तुम्ही बघत असाल, तिच्यातून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे। आजूबाजूला ज्या गाड्या आहे त्या सध्या म्हणजे जे दुकान आहे ते आपण काय म्हणतो प्रसादाचे नाही, किंवा तिथं फुलं किंवा तुम्हाला ते भेटणार नाही, ते समोर जाऊन भेटेल। अलीकडे सगळे जे हॉटेल वगैरे खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी किंवा खेळणी वगैरे ते सध्या इकडे भेटेल। तसंच तुम्हाला सरळ पुढे जायचं आहे, तिथून तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित अशी जी जाण्यासाठी आपण ते लाईन लागते ती भेटेल। आणि इथूनच तुम्हाला पूजासाठी जे पण सामान गरजेचं असेल ते इथून भेटेल। तुम्ही इथं घेऊ शकता किंवा पुढं पण आणखीन खूप पुढे जायचं आहे आपल्याला 100-1 मीटर, तर तिथून तुम्ही ते घेऊ शकताय। आणखीन एक गोष्ट म्हणजे इथं मोबाईल ठेवण्यासाठी पण जे दुकान आहे त्यांना 5 रुपये देऊन ते मोबाईलसुद्धा ठेवू शकताय। पण मी जेव्हा गेलो तेव्हा आतमध्ये मोबाईल तुम्ही नेऊ शकताय, त्यामुळे मोबाईलचं तसं शक्यतो काही प्रॉब्लेम नाही। इथं आल्यानंतर तुम्हाला ही पूर्णपणे लाईन दिसेल अशी तयार केलेली जाण्यासाठी। हिच्यातून तुम्हाला जाणं आहे। पलीकडून एक रस्ता आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो। चप्पल वगैरे काढायचं आहे ते तुम्ही इथंच काढा, किंवा जर तुम्ही असं विचार करत असाल पुढे जाऊन काढू, जर तुम्ही तिकडं काढले तर मंदिराचा जो दुसरा रस्ता तो पलीकडच्या साईडनं आहे, तुम्हाला परत इकडे यावं लागेल आणि मग ते अवघड होईल। त्यामुळं तुम्ही चप्पल इकडेच काढा आणि त्यानंतर तुम्ही या लाईनमध्ये उभं राहू शकता। आज खूप जास्त गर्दी दिसते, पण कारण श्रावण महिना चालू त्यामुळे एवढी गर्दी आहे, तर शक्यतो एवढी गर्दी नसते। आणि खूप लोक तुम्हाला म्हणतील की 200 रुपये द्या, आम्ही तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने नेतो, तर कुठून जाऊ नका, हाच रस्ता योग्य आहे। कारण दुसऱ्या रस्त्याने काही नाही, ते परत तुम्ही त्या गर्दीतच जाऊन फसणार आहे। तो दाखवतो तुम्हाला तो रस्ता कुठायचे, ते VIP म्हणून सोडतो तुम्हाला तो। आणि इकडून का 50 मीटरची छोटी लाईन आहे। आज गर्दी आहे ती फक्त श्रावण महिना चालू झाला त्यामुळं जेवढं पण बाहेरचं पब्लिक आहे, राजस्थान झालं, मध्य प्रदेश झालं किंवा तमिळनाडू तिकडचं पब्लिक आलेलं आहे। तर हा जो तुम्हाला समोरून रस्ता दिसतो तो सध्या त्यांनी बंद केला आहे, कारण खूप लोक त्यांना बोलायला लागले होते, त्यामुळं इथून ते पैसे घेऊन सोडत होते आतमध्ये। सध्या तो रस्ता त्यांनी बंद केला आहे, तर इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकताय। तर मी ते तुम्हाला म्हणलं, मी आतमध्ये आलो आणि 12चा टायमिंग असतो आरतीचा, त्यामुळे आरती चालू झालं आहे तिथून बघू शकताय। त्यामुळे लाईन थांबली होती, त्यामुळे जी पण जास्त गर्दी दिसते तुम्हाला, त्याच्यामुळे जास्त गर्दी झाली होती। आणि त्यात श्रावण चालू झालेलं आहे त्यामुळं गर्दी होणं स्वाभाविकच आहे। आता आरती संपलेली आहे, लोक खूप वेळची उभं होते, त्यामुळे आता सध्या घोषणा देत चाललेले, तेव्हा सध्या महादेवाचं जय जयकार करत निघालेले तुम्ही पाहू शकता। आणि लाईन चालते असते त्यामुळं एवढा वेळ लागत नाही, अर्ध्या तासात दर्शन होऊन जातं। बाबा काय प्रयत्न करू राहिले, इथून उडी मारायचा प्रयत्न चालू आहे, पण बाबाचं मिशन फेल झालं। बाबाने प्लॅन ड्रॉप केला आहे, तो रिटर्न निघाले बाबा। दर्शन होणार नाही। शेवटच्या लाईनीत मंदिराजवळ आलेले पुरुष मंडळ शेवटचा बनियान काढून घ्या, कृपया करून थोडा लवकर। महिला मंडळ आपले दागदागिने पाकिट सांभाळा, आपले मोबाईल सांभाळा, चोरापासून सावधान राहा। महिलांनी आपले किमती जेवणात पाकिट सांभाळून। तुम्हाला इकडे बघून वाटत असं खूप गर्दी आहे, पण गर्दी एवढी नाही आहे, कारण आरती चालू आहे त्यामुळे लाईन स्टॉप झाली, त्यामुळं गर्दी आलेली आहे। ते मंदिरात समोरचा भाग आहे, तुम्ही इकडे जाऊ शकता, पण सध्या गर्दी खूप वाढल्या कारणाने त्यांनी ते बंद केलं। जर तुम्ही मोकळ्या वेळेत आले तर तुम्ही नक्कीच इकडे पण येऊ शकता। हे मंदिर आहे, जे मेन मंदिर आपण त्याला म्हणतो, गर्भगृह आतमध्येच आहे त्याच्या। ते समोरून जे मी आत्ता लाईनमध्ये उभा आहे, तर ही लाईन अशी समोरून जाणार आणि मग लेफ्ट टर्न मारून आतमध्ये तुम्हाला दाखवते। हे तुम्ही लाईन बघू शकताय, तर समोरून एक टर्न आहे। आणि पुरुषांसाठी इथं शर्ट आणि बनियान काढूनच आतमध्ये एंट्री, त्याशिवाय एंट्री नाही। हे पूर्ण मंदिर आता आपण पलीकडे जाऊ शकत नाही, कारण त्यांनी ते बंद करूनच ठेवले, त्यामुळे इथूनच दर्शन घेऊ।
जिथूनच बघू, दर्शन आतमधून घेऊ. तर या मंदिरामध्ये तुम्ही आपण जे म्हणतो शिवलिंगाला टच करून दर्शन घेऊ शकताय. जास्त नाही केलं आपणच बाहेरून पाय पडले निघून गेले असं होत नाही. तर आपण आत्ता आतमध्ये आलेलो आहे. तुम्ही वरती बघू शकताय तिथं दर्शन चालू आहे. आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण सध्या मोबाईल इथपर्यंतच नेऊ. तुम्ही इथूनच बघा. इथनं आतमध्ये गेल्यानंतर एक छोटंसं दरवाजा आहे, त्याच्यातून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. आत्ता सध्या मी मंदिराच्या बाहेर उभा आहे आणि मोबाईल तुम्ही बघितलं असेल. मी मोबाईल आतमध्येच माझ्याकडेच आहे. इथून तुम्ही बघू शकता की दर्शन चालू आहे आतमध्ये लोकांचे. त्याच्यानंतर तुम्ही वरती बघू शकता जे बाहेरचं गर्भगृह किंवा जे आहे ते इथे. आणि इथून जर तुम्ही आता बाहेर जाण्यासाठी समोरच मार्ग आहे. तो मार्ग खूप छोटा आहे, म्हणजे खूप छोटी जागा आहे ती. तिथून जरा सांभाळून जा जाताना, कारण मी खूप जणांचे डोके फुटता म्हणजे आदळताना बघितले तिथं. इकडच्या साईडनं जर तुम्ही इकडून गेले तर तुम्हाला जे बाहेरून दाखवलं ती जाण्यासाठी जागा त्यांनी सध्या बंद केलेली. त्यामुळं सगळं जे पब्लिक आहे सध्या इथंच फोटो काढतं आहे. आणि इथं जर ते गेट उघडलं तर सगळं पब्लिक तिथंच थांबणार, सगळी गर्दी तिथंच होईल. त्यामुळे त्यांनी तिकडचं ते बंद केलेलं आहे. लोक लगेच दर्शन घेऊन बाहेर जात आहे. आणि इकडूनच जर समोर खालचा रस्ता आहे जिथून तुम्ही खाली जात आहे आणि समोर जर गेले तर पलीकडच्या साईडनं म्हणजे जर आरती झाली आणि तुमचं नशीब असलं तर तुम्ही तिकडे जाऊन प्रसाद पण घेऊ शकताय. लेफ्ट साईडला जर तुम्ही गेले तर तिकडं प्रसादाचं नियोजन आहे. आपण जो प्रसाद घ्यायला ते बाहेर जाण्याचा रस्ता होता, इकडं प्रसादाचं नियोजन आहे. आणि इकडं जे इमर्जन्सी गरज पडली काय दवाखान्याची वगैरेची तर इकडे आहे. आणि जे प्रसाद म्हणतो आपण प्रसाद खूप चांगला असतो. तर मी खाल्ला आहे, म्हणजे मी प्रसाद घेतला होता इथला. आणि इथं आपण म्हणतो काय 400-500 लोकांपर्यंतचा प्रसाद ते करून ठेवतात. त्यानंतर संपला की संपतो, मग त्याला आपण काय करू शकत नाही. तर सध्या मी दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. ते जे बघत आहे तुम्ही कमान तिथंच आहे. आता जे मेन एक गोष्ट इथं आल्यानंतर लोक बघत नाही ते म्हणजे कुंड. इथलं जे कुंड आहे एक त्याच्यापासून खरी हिस्ट्री चालू झालेली आहे कृष्णेश्वर मंदिराची, महादेवांची. त्यामुळे जर तुम्ही इकडं आले तर समोर लेफ्ट साईडला वरती जर गेले तर 200 मीटर अंतरावर ते कुंड आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे जे आजोबा होते कालोजीराजे भोसले, त्यांचं हे वेरूळ जे आहे जन्मस्थान किंवा यांचं गाव आहे. तर सध्या आपण आलेलो आहे ते कुंड बघण्यासाठी. तर या कुंडाला सध्या अहिल्याबाई देवी होळकर कुंड नाव दिलेलं आहे. तर या कुंडाचा इतिहास असा आहे की इथं महादेवाची एक भक्त होती ज्यांचं नाव होतं ग्रीष्मादेवी, जी ग्रीष्मा. तर त्या दररोज सकाळी येऊन इथे 108 जे शिवलिंग आहे किंवा काही जे शिवलिंग असेल ते तयार करायचे आणि त्यांची पूजा करायच्या. तर एक दिवस काय झालं, त्यांची जी मोठी बहीण होती त्यांनी ग्रीष्णा जे आहे त्यांचा जे मोठा मुलगा आहे किंवा त्यांचा जो मुलगा आहे त्याला त्या कुंडामध्ये टाकलं. आणि जेव्हा ग्रीष्मादेवी सकाळी आल्या आणि त्यांनी बघितलं की त्यांचा मुलगा त्या कुंडातून जिवंतपणे बाहेर येतो आहे, तर त्यानंतर जे महादेव होते त्यांना खूप राग आला आणि ते इथं प्रकट होऊन जे ग्रीष्मादेवी त्यांची जी मोठी बहीण आहे त्यांना जेव्हा ते शाप देणार होते किंवा शिक्षा करणार होते तेव्हा ग्रीष्मादेवीनं सांगितलं की असं काही करू नका आणि तुम्ही प्रकट झालेले आहात तर तुम्ही इथेच थांबा. तेव्हा हा जो 12 जे ज्योतिर्लिंग आहे किंवा जे ज्योतिर्लिंग आहे हे तयार झालेलं आहे. तेव्हापासून महादेव इथंच आहे आणि ग्रीष्मा, त्यामुळे ते नाव पण आहे ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर इथं 8 मंदिरं आहे. प्रत्येक मंदिरामध्ये जे आपण म्हणतो महादेवाची पिंड आणि गणपती बाप्पाची मूर्ती, आणि त्यांनी काहीतरी इथं केलेलं आहे, काहीतरी प्रकल्प असेल तो ते आपल्याला नाही सांगता येणार. इथून बघू शकताय सगळं. तर कृष्णेश्वर डन झालेलं आहे. तर आपण पुढचा स्पॉट बघायला जाऊ.